मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मुख्यमंत्री पदाबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापनेमध्ये आपला कुठला अडसर असणार नाही असं एकदाच स्पष्ट करून मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंनी माघार घेतली आणि भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग एकनाथ शिंदेंनी एकदाचा मोकळा करून दिला. परंतु महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा चेहरा मुख्यमंत्री दिलास भारतीय जनता पक्षाचं संभाव्य काळात म्हणजे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे नुकसान होईल आणि जर भारतीय जनता पक्षाने मराठा नेतृत्व दिलं तर भारतीय जनता पक्षाला पुढच्या संघटनात्मक कामामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बेरजेचं राजकारण करता येईल असं तर्कट मांडून देवेंद्र फडणवीसांना विरोध करण्याचा प्रयत्न हा स्वपक्षीयांकडून म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून हा आज झालेला दिसतोय. या सर्व राजकीय वावटळीत मात्र महाविकास आघाडीच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ही चर्चा देखील आता मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे. महाविकास आघाडीचा फायदा हा सर्वाधिक काँग्रेस पक्षाला झाला, त्यानंतर शरद पवारांच्या काँग्रेसला झाला आणि त्यातून जर नुकसान अंतिमता कोणाचं झालं असेल तर ते उभाटा सेनेचं नुकसान झालेलं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी मागणी पराभूत झालेल्या उभाटा सेनेच्या उमेदवारांनी उद्धव ठाकरेंनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीत ही प्रामुख्याने केलेली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून खरोखर उद्धव ठाकरेंची सेना बाहेर पडली तर भविष्यात महाविकास आघाडीच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे आणि उभाटा पक्षाचे भविष्यात काय होईल असे एक ना अनेक प्रश्न हे महाराष्ट्राच्या समोर राजकीय पटलावर आज उमटलेले दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता उद्धव ठाकरेंची ताकद ही पुढील 5 वर्षासाठी ही जवळपास संपल्यात जमा आहेत. 5 वर्षाचा खूप मोठा कालखंड बाकी आहेत. त्यामुळे उद्धवजींचे निवडून आलेले आजचे आमदार आणि 6 महिन्यापूर्वी निवडून आलेले खासदार इतके दिवस हे सत्तेच्या बाहेर थांबतील असं वाटत नाहीये. कुठलाही उभाटा पक्षाचा आमदार आणि कुठलाही उभाटा पक्षाचा असलेला खासदार हा सत्तेशिवाय बाहेर राहील यावर मात्र विश्वास ठेवणं खूप कठीण दिसतंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर आज मितीला सर्वात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर ते आव्हान म्हणजे असलेले आपले 20 आमदार सांभाळणं आणि लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले खासदार सांभाळणं हे उद्धवजींच्या समोर प्रमुख आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं दिसतंय. नाहीतर कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे खासदार निवडून आलेले आहेत ते खासदार कधीही खासदारातून भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकतात असंच राजकीय विश्लेषकांचं मत या ठिकाणी बनलेलं देखील आहे. त्यामुळेच की काय उद्धव ठाकरेंचे जे आमदार हे विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले ते 20 आमदारांचं प्रतिज्ञापत्र शपथपत्र हे उद्धवजींनी भीतीपोटी लिहून घ्यावं लागलं. यातच उद्धवजींची आणि उद्धवजींच्या पक्षाची हातबलता आणि उद्धवजींच्या पक्षाची भीती स्पष्टपणाने दिसून येते. मुळात उद्धवजींना ही भीती वाटणं अत्यंतिक स्वाभाविक आहे. कारण आज सत्तेच्या राजकारणामध्ये विचारधारा मूल्य या सर्व गोष्टी या अंधश्रद्धा बनलेल्या आहेत. सत्ता आणि सत्तेच्या राजकारणात अर्थकारण हेच अलीकडचं अंतिम सत्य बनलेत आणि ज्याचा आर्थिक पुरवठा मजबूत असेल तो सत्तेच्या राजकारणामध्ये भविष्यात टिकेल. पतंगराव कदम, R.R. पाटील, वसंतदादा पाटील यांचे सारखे गरिबीतून वर येऊन सत्तेच्या राजकारणापर्यंत पोहोचण्याचं दिवस हे आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालबाह्य झालेले आहेत. असे असताना त्यातून उठून दिसणारं सध्याच्या राजकारणामधील एकमेव नेतृत्व जर कुठला असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. एका सामान्य कुटुंबातील गरिबीतून जन्म घेतलेल्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेतलेली गगनभरारी ही निश्चितपणाने अचंबित करणारी आहेत. परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये समन्वयाचं आणि सहमतीचं धोरण हे मुख्यमंत्री पदाबाबत घेतलं ते पाहता त्यांच्या भविष्यातील राजकारणात एक मोठी गुंतवणूक ही एकनाथ शिंदेंची ठरल
याबाबत मात्र कुठलीही शंका दिसत नाहीये. एकनाथ शिंदेचा स्वभाव पाहता ते आजच्या सत्ताकारणाच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील असं अजिबात दिसत नाहीये. समजा जरी एकनाथ शिंदेंनी हे स्वीकारलं तर त्यांच्याकडे मात्र अनेक पर्याय या ठिकाणी असू शकतात. समजा नाही स्वीकारलं तर एकनाथ शिंदेकडे असलेल्या अनेक पर्यायांपैकी ते केंद्रामध्ये मंत्री म्हणून जाऊ शकतात, किंबहुना भारतीय जनता पक्ष त्यांना आपल्या केंद्रामध्ये सामावून घेऊ शकतात. मध्य प्रदेशमध्ये जसं भाजपच्या हायकमांडने शिवराज सिंग चौहान यांना केंद्रामध्ये मंत्री करून घेतलं, त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. जे शिवराज चौहान आज मला असं वाटतं केंद्रामध्ये कृषी मंत्री आहेत, त्याच धर्तीवर एकनाथ शिंदेंना केंद्रामध्ये वर्णी लागू शकते आणि ही शक्यता मात्र अजिबात नाकारता येऊ शकत नाहीये. एकनाथ शिंदेकडे जे अनेक पर्याय आहेत त्या अनेक पर्यायांपैकी पुढचा पर्याय हा आपला मुलगा असलेला खासदार श्रीकांत शिंदेंना ते उपमुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करू शकतात. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची शिफारस हे भारतीय जनता पक्षाकडे करू शकतात. सत्ता प्राप्तीसाठी घराणेशाही नको, किंबहुना समान वैचारिक धागा असला पाहिजे, हे पाळायची आज मात्र कुठल्याही राजकीय पक्षाची तयारी नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंना चा उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव हे ठेवू शकतात. सत्ता कारणामध्ये सत्ता मिळेल त्या मार्गाने घेता यावी आणि सत्ता घेत असताना सत्तेसोबत जे जे येतील त्यांना आपल्या बरोबर घ्यावं, हा आजच्या राजकारणातील सर्वात मोठा फॉर्म्युला हा बनलेला असताना त्यामध्ये सत्तेच्या विरोधात विचारांच्या विरोधात असलेली माणसं घेणं यामध्ये मात्र कुठलंही गैर नाहीये. अजितदादांची संभाव्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून झालेली वर्णी हे यातून बरंच काही सांगून जातं. शेवटी वैचारिक व्यभिचारातून निर्माण झालेली ही नवी राजकीय संस्कृती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या वैचारिक व्यभिचाराच्या संस्कृतीचे पायंडा जर महाराष्ट्रामध्ये कोणी रचला असेल तर 2019ला उद्धव ठाकरेंनी हा राजकीय पायंडा, व्यभिचाराचा पायंडा हा उद्धवजींनी रचला आहे. पुढच्या काळामध्ये त्यावर कळस चढवण्याचं काम हे अजितदादांनी केलं. दादांबद्दल नेहमी विनोदाने म्हटलं जातंय, निवडणूक निकालापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल जर कुठला असेल तर कोणाच्या किती जागा आल्या तरी उपमुख्यमंत्रीपदी अजितदादाच असतील. हे मात्र एक्झिट पोलचं विनोदाचं जरी वाक्य असलं तर गमतीचा भाग या ठिकाणी सोडून द्या. पण पैसा, धर्म, जात आणि राजकीय सुरक्षितता या आधारावर प्राबल्य असलेल्या नव्या स्वार्थासाठी सत्ता प्राप्त करून घेणे आणि त्या संस्कृतीचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यातून महाराष्ट्रातील राजकारणाला एक वैचारिक अधिष्ठान होतं, त्याला स्वार्थाचा, राजकीय स्वार्थाचा आणि राजकीय अहंकाराचा वारा हा लागलेला दिसतो. त्यातून नैतिकतेच्या राजकारणाला श्रद्धांजली वाहण्याची संधी ही अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. ही निर्माण झालेली अधोगती ही महाराष्ट्राच्या राजकारणाला निश्चितपणाने अधोगतीकडे नेणारी आहेत. जगातील सर्वात मोठा पक्ष असा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जातो. 1984 मध्ये केवळ 2 खासदार असलेला पक्ष गेल्या 10.5 वर्षात खऱ्या अर्थाने देशभरात फोफावला आणि तो भारतीय जनता पक्ष आज सत्ताधीशाच्या भूमिकेत वावरत आहेत. इंदिरा गांधींचा संपूर्ण पराभव एकेकाळी होऊन देखील श्रीमती इंदिराजी गांधी या थेट जनतेमध्ये मिसळल्या होत्या, जनतेमध्ये गेल्या होत्या आणि जनतेचं प्रेम संपादन हे इंदिराजींनी केलं होतं. आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिराजींनी दिमागदार विजय हा लोकसभेच्या निवडणुकीत मिळवला होता. निव्वळ इंदिराजींनी विजय मिळवला नाही तर इंदिराजी त्या सत्तेवर आल्या देखील होत्या. विजयाला खूप वारस असतात परंतु पराजयाला मात्र हा कुणीही वारस नसतो. पराजय हा पोरका असतो. पराभवाचं श्रेय स्वतःच्या डोक्यावर घेण्यासाठी ही जबरदस्त हिंमत असावी लागते. कुठलंही साम्राज्य हे एका दिवसात अजिबात उभं राहत नाहीये. त्याला रस्त्यावर उतरून जनसामान्यांच्या प्रश्नासाठी
हा संघर्ष करावा लागतो. भविष्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे हे पुढच्या काळात दिसेलच. पुढचा राजकीय काळ हा मात्र महाविकास आघाडीच्या दृष्टीने अतिशय खडतर असणार आहेत. महाविकास आघाडीच्या दृष्टीने पुढची वाटचाल ही काटेरी असणार आहेत. हे गृहीत धरून महाविकास आघाडीने पुढच्या काळामध्ये बेरजेचं राजकारण केलं आणि रस्त्यावर उतरून जनसामान्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आंदोलन करण्याची भूमिका घेतली तरच एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला हे भवितव्य असेल हे मात्र या ठिकाणी नक्की. तुर्तास एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.